मला किती घाणेरडे आहात हो तुम्ही. तुम्हाला नुसता सेक्स हवाय, साधी माणुसकी नाही तुमच्यात. काय झालं आता? काय चूक होती माझी? दोन शब्द प्रेमानं बोलावं म्हणलं तर लगेच धक्का दिला मला. आज ना उद्या तुमचं वागणं बदलल बदलल म्हणून मी सहन करतो, तर तुम्ही जास्तच करता. बायकोच्या खांद्यावर हात ठेवून दोन शब्द प्रेमानं बोलणं याच्यात कसला आलाय सेक्स? काय झालेस स्नेहा तुम्हाला? हा? मी कधीच सेक्स नाही करू शकत. मला खूप भीती वाटते हो त्या गोष्टीची. पण का? सगळ्यांसाठी तर ही कॉमन गोष्ट आहे ना. माझ्यासाठी नाही. असं रडू नका बरं. काय झालंय मला सांगा. तुम्ही बोललेच नाही तर मन कसं हलकं होईल? लहानपणी आमच्या घराशेजारी रमेश मामा, आईने भाऊ मानलं होतं त्याला. तो आमच्या घराशेजारी राहायचा. मी 9 वर्षाची होते तेव्हा. तो रोज माझ्यासाठी खाऊ घेऊन यायचा आणि मला घरी बोलवायचा. माझी भाची म्हणून स्वतःच्या मांडीवर बसवायचं आणि आणि माझ्या शरीराला जागोजागी स्पर्श करायचा. मला तो किळसवाना स्पर्श नको वाटायचा. मी त्याला विरोध केला तर तो मला गच्च धरून बसायचा. मला खूप भीती वाटायची, पण तो मला सोडतच नव्हता.